नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे राष्ट्रीय लोक अदालतीचे करण्यात आले आयोजन. धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे काल राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले होते. लोक अदालतीत 5,393 न्यायालयीन प्रलंबित असलेली प्रकरणे व 74,146 वादपूर्ण प्रकरणे अशी एकूण 79,539 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली होती. दरम्यान प्रकरणांचा आपापसात निपटारा करण्यासाठी न्यायाधीशांचे एकूण 7 पॅनलने कामकाज पाहिले. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशान्वये काल धुळे जिल्ह्यात या वर्षातील 3ऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नमस्कार. आज आपण या वर्षीतलं 3रं राष्ट्रीय लोक अदालतीचे या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये आपण आयोजन केलेलं आहे. या लोक अदालतीमध्ये आपण एकूण 5,393 कोर्टात प्रलंबित असलेले प्रकरणं तडजोडीसाठी ठेवलेले असून 74,146 वादपूर्व प्रकरणं या ठिकाणी तडजोडीसाठी ठेवलेले आहेत. आता या लोक अदालतीचं उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय माधुरी आनंद मॅडम यांच्या हस्ते व सर्व सन्माननीय पॅनल जे मेंबर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेलं आहे. तर मी या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करेल की या राष्ट्रीय लोक अदालतीचा पक्षकारांनी जास्तीत जास्त फायदा करावा आणि त्यांची प्रकरणे मिटवून घ्यावी असं या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद.